आज आपल्या सोबत आहेत अमित गोरे सर, जे आहेत फाउंडर अँड डिरेक्टर ऑफ अक्षय स्टडी अब्रॉड कन्सल्टंट्स इन नाशिक. त्यांना या क्षेत्रातला 21 वर्षाचा अनुभव आहे. त्यांनी आजपर्यंत 5000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना स्टडी अब्रॉडचा गायडन्स दिलेला आहे. 1000 पेक्षा जास्त सेमिनार्स त्यांनी केलेले आहेत. सर, विदेशातून शिकून भारतात आल्यास काय संधी उपलब्ध आहेत? येस, विदेशामध्ये शिकून आल्यावर इंडियामध्ये नक्कीच भरपूर संधी उपलब्ध आहेत. कारण अब्रॉडला शिकलेले विद्यार्थी हे इंडियातल्या कंपन्यांना हवेत. बरोबर. कारण जसं आपण मगाशी ऍडव्हान्टेजेस बघितले तिकडे शिक्षणाचे, चांगली टेक्नॉलॉजी वगैरे वगैरे, त्यामुळे विद्यार्थी हा खूपच कॉन्फिडंट आणि टेक्नो सॅव्ही होऊन येतो इंडियामध्ये. त्यामुळे सगळ्या लिडिंग मल्टीनॅशनल किंवा लिडिंग इंडियन कंपनीजमध्ये त्यांना खूप चांगला स्कोप मिळतो. मी माझ्या विद्यार्थ्यांमध्ये जे काही वर्षापूर्वी गेले होते ते आज इंडियामध्ये खूप चांगल्या ठिकाणी आनंदाने जॉब करता आहेत. पण तरी सुद्धा अब्रॉडला शिकल्यावर अब्रॉडला जॉब करण्याची क्रेज विद्यार्थ्यांमध्ये खूप असते आणि त्यामुळे इंडियामध्ये आपणहून परत येण्याचं प्रमाण कमी आहे. थोडं वाढतं येते हल्ली, पण तरी सुद्धा अजून ते प्रमाण कमी आहे. ते निश्चित वाढायला पाहिजे पुढच्या काही येणाऱ्या वर्षांमध्ये किंवा दिवसांमध्ये. पण अब्रॉडमध्ये त्यांना खूप चांगल्या संधी मिळतात. आणि तुम्ही जर का समजा अमेरिकेत बघाल तर सॉफ्टवेअरमध्ये आज 40% इंडियन लोक काम करतात किंवा बऱ्याच क्षेत्रांमध्ये, नॉट जस्ट सॉफ्टवेअर. तर UK असेल किंवा युरोपियन कंट्रीज असतील, तुम्हाला खूप खूप सारे इंडियन्स तिथे काम करताना दिसतात आणि चांगला पगार मिळतो आणि शिक्षणावर भरपूर पैसा खर्च केलेला असतो किंवा मेहनत घेतलेली असते. त्यामुळे विद्यार्थी तिकडे राहतात. पण जे काही विद्यार्थी नंतर कालांतराने काही वर्षांनी इंडियात परत येतात तेव्हा त्यांना खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज असतात. रादर फॉरेन मधून येणारे लोक इंडियामध्ये हवेत. इंडियन कंपन्यांना हवेत. इंडियन गव्हर्नमेंटचे सुद्धा खूप सारे ऑप्शन्स हल्ली सुरू झालेले आहेत की तिकडचा टॅलेंट इंडियामध्ये परत आला तर नक्कीच तो हवाय. गव्हर्नमेंट एजन्सीजना सुद्धा हवाय, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्सना पण हवाय आणि सगळ्यात लास्ट म्हणजे एज्युकेशन सेक्टरमध्ये सुद्धा, म्हणजे इन्क्लुडिंग IITs असतील किंवा मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीज ऑफ पुणे म्हणा, नागपूर युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटी, इकडचे सुद्धा एज्युकेशन क्षेत्रामध्ये सुद्धा अमेरिकेतले भरपूर PhD होल्डर्स आज काम करतायत. त्यामुळे इंडियामध्ये खूप चांगला स्कोप आहे. विद्यार्थ्यांनी निश्चित अब्रॉडला जायला काही हरकत नाही. दिस इनिशिएटिव्ह ब्रॉट यू बाय अक्षय स्टडी अब्रॉड कन्सल्टंट्स इन नाशिक.